नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी, पेडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट, हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे। आज आपण जाणून घेऊया लहान मुलांमधील भगंदर आणि मूळव्याध या आजाराबद्दलची माहिती। आता लहान मुलांमध्ये भगंदर आणि मूळव्याध हा जो आजार आहे हा सामान्यतः मोठ्या व्यक्तींपेक्षा किंवा वयस्कर व्यक्तींपेक्षा फार कमी प्रमाणात आढळतो, पण तरीसुद्धा लहान मुलांमध्ये सुद्धा हा आजार असतो। तर भगंदर म्हणजे काय, तर जेव्हा लहान मूल एखाद वेळी कडक शी करतं तेव्हा त्या कडक शीमुळे शीच्या जागेला इजा पोहोचत असते किंवा तिथे जखम तयार होते आणि ती जखम तयार झाल्यानंतर ती जखम झाल्यामुळे शी करताना बालकाला त्रास व्हायला लागतो किंवा शीच्या जागी दुखायला लागतं आणि मग ते आणखीन शी रोखण्याचा प्रयत्न करतात। शी रोखण्याचा प्रयत्न केला की आणखीन कडक शी व्हायला लागते आणि मग हे सायकल असं कंटिन्यू होत राहतं। तर शीच्या जागी कडक शी झाल्यामुळे जेव्हा जखम तयार होते तेव्हा त्या आजाराला भगंदर असं म्हणतात। तर हा आजार ॲक्यूट आणि क्रॉनिक या दोन्ही प्रमाणात आढळतो। ॲक्यूट म्हणजे असा प्रॉब्लेम जेव्हा एखाद वेळीच होतो आणि ती जखम भरल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम जेव्हा बालकाला होत नाही तेव्हा त्याला ॲक्यूट आजार असं म्हणतात। किंवा काही बालकांमध्ये हा प्रॉब्लेम क्रॉनिक असतो, म्हणजे वारंवार कडक शी केल्यामुळे त्यांच्या शीच्या जागी ती जखम होऊन तिथे एखादा अशी कोंबासारखी गाठ येते शीच्या जागी, त्याला आम्ही सेंटिनल टॅग किंवा पाईल असं म्हणतो। तर ते क्रॉनिक फिशरचं लक्षण आहे। तर जनरली क्रॉनिक फिशरचे जे आजार असतात ते बद्धकोष्ठतेसोबत संबंधित असतात, कारण बद्धकोष्ठता असल्यामुळे बालक जे आहे ते वारंवार शी करताना खूप जोर लावण्याचा प्रयत्न करतं किंवा शी रोखण्याचा प्रयत्न करतं, त्यामुळे त्याची शी कडक होते आणि मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम बालकांमध्ये आढळून येतात। ॲक्यूट फिशरचा जो प्रॉब्लेम आहे तो एखाद वेळी ॲक्सिडेंटल शी करताना जोर लावल्यामुळे म्हणा किंवा कडक शी झाल्यामुळे होतो, पण हा प्रॉब्लेम बालकांमध्ये जास्त कॉमन आहे आणि याला पुढे रिकरंट होण्याचे चान्सेस कमी असतात। पण क्रॉनिक फिशर हा जर प्रॉब्लेम बालकामध्ये असला, म्हणजे वारंवार शीच्या जागी जर कडक शी झाल्यामुळे जर जखम तयार होत असेल तर अशा बालकांमध्ये त्याचं सर्जिकल ट्रीटमेंटची गरज पडू शकते। जेव्हा ॲक्यूट फिशरचा प्रॉब्लेम असतो तेव्हा आम्ही पेडियाट्रिक सर्जन बालकाची तपासणी करून त्याला किती जखम जी आहे ती लहान मोठी असं सगळं त्याचं निदान करत असतो आणि तिथे काही मेडिसिन्स देतो ओरली आणि लोकल ॲप्लिकेशनसाठी, ज्यामुळे या आजारातनं औषधांनीच ट्रीटमेंट करता येते आणि याला कुठल्याही सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज पडण्याची शक्यता कमी असते। परंतु जेव्हा हा आजार क्रॉनिक म्हणजे वारंवार होणारा असा आजार बनतो तेव्हा मात्र त्याला सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज पडू शकते। अशा बालकांमध्ये आम्ही जेव्हा तपासणी करून पहिले हे बघत असतो की या बालकांमध्ये जो बद्धकोष्ठतेचा जो आजार आहे तो किती प्रमाणात आहे आणि तो नेमका कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे तो जन्मतः असलेला आहे की जन्मानंतर आलेला आहे। जर जन्मतः असेल तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते, जर जन्मानंतरचा आलेला असेल तर त्याची ट्रीटमेंट ही वेगळ्या प्रकारची असते। तर कधीकधी क्रॉनिक फिशरच्या आजारामध्ये स्फिंक्टरोटॉमी नावाचा एक सर्जरीचा पद्धत आहे, जी केल्यानंतर बालकाला त्यामध्ये रिलीफ मिळते आणि त्यानंतर पुन्हा हा आजार होण्याची शक्यता फार कमी असते। आता ही जी सर्जरी आहे ही सर्जरी आम्ही अनेक प्रकारे करतो, म्हणजे यामध्ये आम्ही लेझरचा सुद्धा वापर आजकाल करतो आहे आणि ही बिनटाक्यांची शस्त्रक्रिया असल्यामुळे यानंतर बालकाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा शी करताना शीच्या जागी दुखत नाही। त्यामुळे या पद्धतीचं जर ऑपरेशन तुमच्या पेडियाट्रिक सर्जननी तुमच्या बालकासाठी जर सजेस्ट केलं असेल तर तुम्ही तुमच्या बालकासाठी करून घेतलं पाहिजे। अर्थात हे ऑपरेशन करण्याच्या पहिले पेडियाट्रिक सर्जन याची पूर्ण खात्री करून घेतात की हा जो भगंदरचा आजार आहे हा क्रॉनिक आजार आहे आणि तो ॲक्वायर्ड कॉन्स्टिपेशनमुळे झालेला आजार आहे, तरच ही सर्जरी आम्ही करत असतो, नाहीतर ही सर्जरी पेडियाट्रिक सर्जन्स रेकमेंड करत नाहीत। कारण अशा प्रकारच्या पेशंटमध्ये मग सर्जिकल ट्रीटमेंटचा पेशंटला फायदा होण्याची शक्यता फार कमी असते। इनफॅक्ट अशा पेशंटमध्ये सर्जरी ही कॉन्ट्राइंडिकेट असते, कारण या सर्जरीनंतर शीचा कंट्रोल देण्याची शक्यता सुद्धा वाढू शकते। तसंच काही कंजेनायटल ॲनाटॉमिकल व्हेरिएशन्स असे असतात ज्यामध्ये शीची जागा ही कोणत्या म्हणजे त्याला सर्जिकल ट्रीटमेंटनी फायदा होईल की नाही होईल हे तपासल्यानंतर पेडियाट्रिक सर्जन डिसाईड करू शकतात आणि त्यानंतरच ते ऑपरेशनचा सल्ला देतात। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भगंदरच्या प्रत्येक आजाराला सर्जरीची ट्रीटमेंट लागतेच असं नाही, काही पेशंटला मात्र सर्जिकल ट्रीटमेंटनी डेफिनेट रिलीफ होतो आणि त्यांना या आजारातून पूर्णपणे मुक्तता मिळू शकते। असाच आणखी एक दुसरा आजार असतो मूळव्याधीचा। मूळव्याधीचा आजार आपण मोठ्या व्यक्तींमध्ये किंवा वयस्कर माणसांमध्ये बऱ्याच प्रमाणात बघितलेला किंवा ऐकलेला असतो, ज्याच्यामध्ये शीच्या जागेतनं शी करताना रक्त येतं कमी अधिक प्रमाणात किंवा शीला चिकटून असं, तर त्याला मूळव्याध म्हणतात। कधी शीच्या जागी असं कोंबासारखा भाग बाहेर आलेला असतो जो हाताला लागतो आणि मग असं दिसल्यामुळे वयस्कर पेशंट जे आहे ते सर्जन्सचा सल्ला घेतात। आता लहान बालकांमध्ये अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम असतो या प्रॉब्लेमला
कुठल्याही प्रकारचं म्हणजे हा प्रॉब्लेम लवकर लक्षात येत नाही, तसंच याचं प्रमाणसुद्धा लहान बालकांमध्ये कमी असतं. तर लकीली जेव्हा लहान मुलांमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम कमी असल्यामुळे प्रत्येक पेशंटला सर्जिकल ट्रीटमेंटची गरज पडेल असं नाही, पण काही पेशंटला आम्हाला पोर्टल हायपरटेन्शन किंवा काही अंडरलाईंग सिरियस प्रॉब्लेम तर नाही हे बघणं फार गरजेचं असतं. आणि असे जर काही प्रॉब्लेम असले तर त्याची ट्रीटमेंट ही पूर्णतः वेगळी असते. जर का समजा फक्त हा आजार लोकल डिसीज असेल, म्हणजे फक्त शीच्या जागेपुरता मर्यादित असेल, तर त्याला एक्सटर्नल किंवा इंटरनल हिमोरॉइड असं म्हणतात. आणि याची वेगवेगळ्या पद्धतीची ग्रेडिंगनुसार ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जसं तिथे बँडिंग करणं किंवा त्या लेझरद्वारे त्या रक्तवाहिन्या गोठवून टाकणं किंवा तिथे टाक्यांचे ऑपरेशन करणं किंवा अशा विविध प्रकारचे जे पद्धती आहेत त्या मूळव्याधीची सिव्हिअरिटी किती मोठी आहे किंवा त्याचा जो कोंब आहे तो किती मोठा आहे हे तपासून पेडियाट्रिक सर्जन घेत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या मूळव्याधीच्या आजारासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या यशस्वी ट्रीटमेंट्स आता उपलब्ध झालेल्या आहेत, ज्यामध्ये बालकाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. सर्जरीच्या दरम्यान किंवा सर्जरीनंतरसुद्धा फक्त आम्हाला काही गोष्टी अशा असतात, काही मूळव्याधीचे प्रकार असे असतात जे आम्हाला काही सिरियस अंडरलाईंग सिस्टमिक डिसऑर्डर म्हणजे लिव्हर संबंधी प्रॉब्लेम किंवा आतड्यांच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्या संबंधीचे प्रॉब्लेम इंडिकेट करत असतात. अशा बालकांमध्ये सर्जरीची ट्रीटमेंट ही लोकल न करता त्यासाठी काही दुसऱ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत ज्या आम्हाला आमच्या पेशंटसाठी सजेस्ट कराव्या लागतात. त्यामुळे आपल्या बालकांमध्ये अशा प्रकारचा मूळव्याधीसारखा किंवा बगंदरसारखा काही जर त्रास तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही ताबडतोब पेडियाट्रिक सर्जनला कन्सल्ट करून या आजाराबद्दलचं निदान आणि त्याची योग्य माहिती घेतली पाहिजे आणि पेडियाट्रिक सर्जनच्या सल्ल्यानुसार त्याची पुढची ट्रीटमेंट ही केली पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.